तिकडे साधारण 3 ते 3.5 कोटीचे अमाऊंट आमच्याकडे आज पडलेली आहे. परंतु या ग्रामपंचायतीला झोप आलेली आहे. हे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक ही जी पूर्ण यंत्रणा आहे ही आमचा जो मूलभूत हक्क आहे पिण्याचं पाणी मिळण्यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवस त्यांच्याकडे मागणी करतोय. परंतु आम्हाला त्यांनी पिण्याचं पाणी दिलेलं नाही आहे. रोज आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, पण आज हा आमचा जनतेचा आक्रोश आहे. आणि आज आम्ही जे जमलेलो आहोत हा आमचा पूर्ण देवनावे, मिरकुटवाडी आणि देवली गाव मिळून आम्ही जमलेलो. यामध्ये कोणताही पक्ष नाही, कोणताही राजकारण नाही, कोणतं काही नाही. आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून केवळ आम्ही या मोर्चाचं आम्ही आज नियोजन केलेलं आहे. आणि आम्ही आज जे आलेलो आम्हाला केवळ पाणी मिळत नाहीये त्यासाठी आलेलो आहे. आम्ही बाकीच्या गरजा अजून मांडलेच नाही. जो मूलभूत हक्क आहे आमचा, जो त्यांनी दिलंच पाहिजे आम्हाला, ते आम्हाला त्यांनी आजपर्यंत दिले नाहीये. त्यामुळे आज आमचा हा जो आक्रोश आहे, हा आलेला आक्रोश आम्ही आज इथं व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्यासाठी सहकार्य, साधारण 200 ते 250 लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. एवढ्या लोकांचा आक्रोश आहे, महिलांचा आक्रोश आहे. यामध्ये साधारण 100 ते 150 महिला यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. लहान लहान मुलांना घेऊन आले होते. कारण की खरोखर त्यांना जो रोजचा जो त्रास होतोय या त्रासापासून कुठेतरी सुटका व्हावी. कारण की आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुराची लाट आलेली आहे. अनेक महिने ग्रामपंचायत सदस्य म्हणून बॉडी पुढे मांडते. प्रत्येक मासिक मीटिंगला आम्ही त्याची चर्चा करतोय. मी भरपूरदा माझ्याकडनं अर्ज देऊन पंचायत समितीकडे या सगळ्या समस्या मांडून भरपूरदा प्रयत्न केला, पण या गोष्टींवर सोल्युशन निघालं नाही. ग्रामस्थ जे गावात राहतात, जे ॲक्च्युली हा प्रॉब्लेम रोज अनुभवत आहेत, आज मी सदस्य आहे, मी म्हणा पर्याय एखादा काढला, पण जे ग्रामस्थांना ज्यांना पर्याय मिळत नाही त्यांचे पण प्रॉब्लेम भरपूर दिवस कानावर येत होते. पण आज आम्ही सगळे एकजुटीने या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलं की निवेदन स्वरूपात पंचायतकडे आपण आपला मुद्दा मांडायचा आणि त्याचं सोल्युशन जागेवर घ्यायचं. कारण आज मी सदस्य म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून जेव्हा जेव्हा ग्रामसभेपुढे विषय झाले, मासिक पुढे विषय झाले, तेव्हा सोल्युशन जर मिळालं असतं तर आज ही वेळ आली नसती. पण ते घडलं नाही. म्हणून आज आम्ही लाईव्ह सेशन यांना दाखवलंय की लोकांची काय ताकद असते. आणि एक मी सदस्य म्हणून पण जर मी लोकांची ताकद नाही दाखवू शकली किंवा मी लोकांना नाही सहकार्य करू शकली तर माझं सदस्य म्हणून पण काय उपयोग आहे. ती ताकद आज आम्ही इथे सगळ्या महिलांनी मिळून, सगळ्या ग्रामस्थांनी मिळून दाखवले, निवेदन दिले, लाईव्ह त्यांच्याकडनं सोल्युशन घेतलंय. पाणी भरलं मी स्वतः रोज 500 लिटर पाणी भरते. माझा पूर्ण एक साईड माझी बदली झालेली. माझ्या घरी माझी पोरं आजारी, माझ्या एकटीच्याच नाही पण गावातल्या प्रत्येकाच्या घरी तुम्ही आज जाऊन बघा, प्रत्येक घरची लहान लहान मुलं, मोठी मोठी माणसं आज या पाण्यामुळे आजारी झालेली. जर पाणीच व्यवस्थित नसेल तर माणूस कसं काय व्यवस्थित सगळ्या गोष्टी करेल. तर पाण्यावरती सगळे घरातली पाणी, भांडी, कपडे, जेवण, लहान मुलांना पियाचं पाणी, या सगळ्या गोष्टी पाण्यावरतीच अवलंबून आहे. आणि जर तेच व्यवस्थित नसेल तर मग आम्ही करणार काय. आज 1.5 महिना झाला या गोष्टीला, पण ग्रामपंचायतीला याची एकदा सुद्धा दखल नाही. आज तुम्ही गावामध्ये एक फेरी मारून या, 1.5 महिना झाला पण सरपंच बाईंना वेळ नाहीये गावामध्ये एक राऊंड मारायचा. एक तरी गावात राऊंड मारायला पाहिजे होता, किंवा ग्रामपंचायतीमधल्या सदस्यांनी तरी एक तरी राऊंड मारायला पाहिजे होता गावामध्ये की पाण्याची समस्या काय आहे. हा प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या दरवाजाच्या समोर एवढा मोठा ड्रम लावलेला आहे. प्रत्येक बाई बादली लावते, एवढा मोठा पातेला लावते, तो पाणी गाळते, त्याच्यानंतर ती तो पाणी वापरायला घेते. भाज्या समस्या जी होती पाण्यासंदर्भाची ती या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात त्यांनी इथे मांडलेली होती. त्याला आम्ही सोल्युशन म्हणून ती जारची व्यवस्था किंवा टँकरची व्यवस्था किंवा त्यांना पिण्यायोग्य पाणी अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. आजपासून त्यांना ते पाणी पिण्याची जी सुविधा आहे ती चालू होईल असं नियोजन आम्ही आज केलेलं आहे. आणि त्यांचं जे निवेदन होतं ते स्वीकारून आम्ही हे आमच्या बॉडीने हा निर्णय घेतलेला आहे की त्यांना टँकर आणि जार या प्रकारे आम्ही पाणी देऊ. पूर्ण उन्हाळ्यात सुद्धा 100% आणि मुबलक पाणी पुरवठा होता. आता जो 4-5 तारखेला जो पूर आला त्यामध्ये दोन्ही पाण्याच्या लाईनचं नुकसान झालं. जलजीवन मिशनच्याही आणि भारत निर्माणची पाईपलाईन वाहून गेली होती. ती पाईपलाईन तातडीने ग्रामपंचायतीने जोडून घेतली भारत निर्माणची. दुसरी जी दुरुस्ती झाली त्या योजनेची नुकसान झालं, त्या योजनेची दुरुस्ती आपण चालू ठेवलेली आहे, पण ते काम अजून पूर्ण झालेलं नाही. त्यात काहीतरी अजून अडचणी आहेत. त्याच्यामुळे सध्या थोडासा पाण्याचा तुटवडा एक गेल्या 10-11 दिवसापासून जाणवत आहे. ग्रामस्थ देवनावे गावातील ग्रामपंचायत हद्दीतील काही ग्रामस्थ पाण्याबाबतीत निवेदन घेऊन आले होते. ते निवेदन ग्रामपंचायतमार्फत स्वीकारण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत कार्यकारिणीची मीटिंग झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही आता घरोघरी पाण्याचा जार पुरवठा करणार आहोत आणि वापरण्यासाठी पण टँकरची सुविधा ग्रामपंचायतमार्फत करणार आहोत. योजना म्हटलं तर आपली जी जुनी भारत निर्माण लाईन आहे बाटीच्या तलावावरून येणारी,
ती लाईन शेतातून आणि गावातून आलेली आहे. त्या ठिकाणी आता जमीन वापराचं प्रमाण वाढलेलं आहे, घरं वाढलेली आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरून चोरून लाईन बऱ्याच लोकांनी घेतलेल्या आहेत. त्या लाईन पण आम्ही शोधून काढल्या, त्या तोडल्या, पण परत त्या लोकांनी अनधिकृतपणे कनेक्शन त्याच्यावरून घेतलं आहे. त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा दाब कमी प्रमाणात येतो, म्हणून त्याला पर्याय म्हणून आम्ही भारत निर्माणची लाईन दुसऱ्या मार्गाने नवीन टाकण्याचं प्रस्तावित केलं आणि हे गेल्या महिन्यातच केलं. ते जून महिन्यात तसा प्रस्ताव आम्ही पंचायत समितीकडे पाठवलेला आहे. त्याचं एस्टिमेट मिळालं की आम्ही टेंडर प्रोसेस करून त्याचं काम सुरू करू.